कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवक तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचा पुत्र जन्माला येताच मरण पावत असे. तिने अनेक व्रतवैकल्य केली, त्यामुळे पुढे देवयोगात एक पुत्र झाला. परंतु मंदबुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले, पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नसे. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याची मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकाला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वराच्या इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देवहासन झाले. त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन ती आपल्या आईला म्हणाली, मी तुझा मुलगा असून मी तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात, तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला ध्येय गंगा अर्पण करण्यासाठी निघाली. गंगातीरी गेली असताच ती श्रीपाद यांच्या गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. तसे आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद यांना विनंती केली. तेव्हा श्रीपाद यांनी तिचे सांत्वन केले. त्यांना तिला शनिवारी प्रदोष असताना शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटवावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र याच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चना करीत होता. तेथून पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलींनी दगड मांडून भक्तिभावाने पूजा आरंभली. सायंकाळ झाली तरी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिवाराधना करत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तेथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच दुःखावेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्याने मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि त्याच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयेची पूजा दृष्टीत पडली होती. श्रीपाद यांनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळाचा माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद यांना म्हणाली, माझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोषसमयी पूजा करीन असा निश्चय केला. त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पतिपत्नींवर गुरुकृपा झाली. धन्यवाद.